Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic 4.2 Bholi by K. Abbas. Bholi. The lesson is a moral story. The life of Bholi teaches us the truth of life, that is how to live life or how to live life. बघा भोळी पार्ट भोली के अब्बास 1914 to 1987. K. Abbas was an Indian film director, novelist, screenwriter and a journalist in the Urdu, Hindi and English languages. इंग्लिश लँग्वेजेस मधील तो उर्दू हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजेस मधला तो जर्नलिस्ट आहे किंवा स्क्रीन रायटर आहे किंवा नॉवेलिस्ट किंवा डिरेक्टर आहे जो की इंडियन आहे. हिज फिल्म वोन नॅशनल अवॉर्ड, त्याच्या फिल्मने नॅशनल अवॉर्ड सुद्धा जिंकलेला आहे. ही इज कन्सिडर वन ऑफ द पायोनियर ऑफ इंडियन पॅरलल और न्यू रियलिस्टिक cinema. His column Last Page hold the distinctions of being one of the longest running column in the history of Indian journalist. मतलब लास्ट पेज लिहिलं ते सर्वात लांबचं पेज होतं किंवा खूप जास्त काळ चाललेलं ते पेज होतं. आता आपण स्टोरी बघूया. पार्ट नंबर फर्स्ट भोली. Her name was Sulekha, but since her childhood, everyone had been called her Bholi, the simpleton. तिचे नाव खरे तर सुलेखा होते, पण लहानपणापासून सगळे तिला भोळी म्हणजेच भोळसट किंवा वेडगळ म्हणत असत. She was the fourth daughter of नंबरदार रामलाल. नंबरदार रामलालची ती चौथी मुलगी होती. When she was 10 months old, she had fallen off the coat on her head and perhaps it had damaged some part of her brain. 10 महिन्याची असताना ती पलंगावरून खाली डोक्यावर पडली आणि बहुतेक त्यामुळे तिच्या मेंदूचा काही भाग आधू झाला आणि ती बुद्धीने थोडी मंद झाली. When she was only 10 months old, she had fallen off the cot बेडवरून on her head, डोक्यावर पडली and perhaps it had damaged some part of her brain, चा काही पार्ट त्याचा डॅमेज झाला किंवा आधू झाली, मंद झाली. That was why she remained a backward child and came to be known as Bholi the simpleton. म्हणून सगळे तिला भोळी म्हणून बोलू लागले किंवा भोळी म्हणू लागले. At birth the child was very fair and pretty. जन्मता ती खूप गोरी आणि सुंदर होती. But when she was 2 years old, पण बघा 2 वर्षाची असताना but she was only 2 years old, she had an attack of smallpox. पण 2 वर्षाची असताना तिला देवीचा आजार झाला. स्मॉलपॉक्स म्हणजे देवीचा आजार झाला. ओनली द आईज वेअर सेव्ह, त्यात तिचे फक्त डोळे वाचले. and but the entire body was permanently disfigured by deep black pockmarks. त्यात तिचे डोळे वाचले पण संपूर्ण शरीर मात्र कायमस्वरूपी खोल काळ्या व्रणांनी विद्रूप झाले. लिटिल सुलेखा could not speak till she was 5 and when at last she learned to speak, she stammered. 5 वर्षाची होईपर्यंत सुलेखाला बोलता येत नव्हते आणि अखेर बोलायला शिकली तेव्हा ती तोतरी बोलायला लागली. The other children often made fun of her and mimic her. बाकीचे मुले तिची खिल्ली उडवत आणि तिच्या बोलण्याची नक्कल करीत. मिमिक्री मीन्स नक्कल करत. As a result, she talked very little.
त्यामुळे ती जवळजवळ बोलेनाशी झाली. देन Ramlal had 7 children, 3 sons and 4 daughters, and the youngest of them was Bholi. रामलालला 7 मुले होती, 3 मुलगे आणि 4 मुली. त्यातली भोळी सर्वात धाकटी म्हणजे यंगेस्ट म्हणजे सर्वात शेवटची होती. It was a prosperous farmer's household and there was plenty to eat and drink. त्यांचे सुखवस्तू शेतकरी कुटुंब होते, त्यामुळे घरात खाण्यापिण्यात तशी रेलचेलच होती. ऑल द चिल्ड्रेन एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. भोळी वगळता बाकीची सर्व मुले चांगली सुदृढ आणि सशक्त होती. द सन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स अँड द लेटर इन कॉलेजेस. मुलगे शहरातल्या शाळेत शिकून पुढे कॉलेजमध्येही जायला लागले होते. Of course, of the daughters, Radha, the eldest, had already been married. मुलीमधल्या सर्वात थोरल्या राधाचे लग्न झाले होते. The second daughter, दुसरी डॉटर होती मंगला, marriage had also been settled. Ramlal would think of third, Champa. बघा, तिच्या राधाच्या पाठच्या मंगलाचेही लग्न ठरलेले होते म्हणजे दुसऱ्या मुलीचे. आणि रामलाल आता तिसऱ्या लेकीच्या म्हणजे चंपाच्या लग्नाचा विचार करीत होते. थर्ड डॉटर रामलाल वुड थिंक ऑफ थर्ड चंपा, या चंपाच्या लग्नाचा विचार करीत होते. दे वर गुड लुकिंग हेल्दी गर्ल्स. त्या सर्व मुली सुस्वरूप सुदृढ होत्या. अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राइडग्रूम्स फॉर देम. त्यामुळे त्यांच्यासाठी वर शोधणे काही अवघड नव्हते. ब्राइडग्रूम मीन्स वर शोधणे, नवरदेव शोधणे काही अवघड नव्हते. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. परंतु रामलालला भोळीची काळजी वाटत होती. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. तिच्याकडे सौंदर्य नव्हते व बुद्धिमत्ताही नव्हती. Bholi was 7 years old when Mangala was married. मंगलाचे लग्न झाले तेव्हा भोळी 7 वर्षाची होती. The same year a primary school for girls was opened in their village. त्याच वर्षी त्यांच्या गावात मुलींसाठी प्राथमिक शाळा सुरू झाली होती. The Tahsildar Sahib came to perform its opening ceremony. तहसीलदार साहेब शाळेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. He said to Ramlal as a revenue official, you are the representative of the government in the village and so you must set an example to the villagers. ते रामलालला म्हणाले, महसूल अधिकारी म्हणून तुम्ही गावामध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करता, त्यामुळे तुमच्या मुलीला शाळेत पाठवून गावकऱ्यांसमोर तुम्ही आदर्श ठेवला पाहिजे. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. तुम्ही आता तुमच्या मुलीला शाळेत पाठवलंच पाहिजे. दॅट नाईट वेन रामलाल कन्सल्ट हिज वाईफ. त्या रात्री रामलालने पत्नीशी चर्चा केली. शी क्राईड, आर यू क्रेझी? इफ गर्ल्स गो टू स्कूल हु विल मॅरी देम. त्या रात्री रामलालने पत्नीशी चर्चा केली. ती वैतागून म्हणाली, तुम्हाला वेड लागलंय का? मुलींना शाळेत पाठवलं तर त्यांच्याशी कोण लग्न करणार? But Ramlal had not the courage to disobey the तहसीलदार. परंतु तहसीलदाराचे म्हणणे डावलायचे रामलालच्या मध्ये धारिष्ट्य नव्हते किंवा धाडस नव्हते. At last his wife said, I will tell you what to do. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, मी सांगते काय करायचं ते. Send Bholi to school. भोळीला शाळेत पाठवू. As it is there is little chance of her getting married. With her ugly face and lack of sense, let the teachers at school worry about her. तसंच तिच्या विद्रूप चेहऱ्यामुळे आणि मंदपणामुळे तिचं लग्न होण्याची शक्यता कमीच आहे. शाळेतल्या शिक्षकांनाच तिची काळजी घेऊ देत. The next day Ramlal caught Bholi by the hand and said. दुसऱ्या दिवशी
भोळीचा हात पकडून रामलाल तिला म्हणाले, कम विथ मी, चल माझ्या बरोबर. आय विल टेक यू टू स्कूल, मी तुला शाळेत घेऊन जाणार आहे. भोली वॉज फ्रायटन, भोळी घाबरली. शी डिड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक, शाळा म्हणजे काय असते हे तिला ठाऊक सुद्धा नव्हते. शी रिमेंबर हाऊ अ फ्यू डेज अगो देअर ओल्ड काऊ लक्ष्मी हॅड बीन टर्न आउट ऑफ द हाऊस अँड सोल्ड. काही दिवसापूर्वी त्यांच्या म्हाताऱ्या लक्ष्मी गाईला घरातून नेले आणि विकून टाकले होते हे तिला आठवले. No, 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 she shouted in terror and pulled her hand away from her father's grip. नाही नाही, ती भीतीने ओरडली आणि वडिलांनी पकडलेला हात तिने सोडवून घेतला. What's the matter with you, you fool? shouted रामलाल. बघा काय झालं तुला मूर्ख मुली, रामलाल ओरडले. I am only taking you to school, then he told his wife. मी तुला फक्त शाळेत घेऊन जातोय, मग ते पत्नीला म्हणाले. Let her wear some decent clothes today. तिला जरा आज चांगले कपडे घाल, असं तिने त्या रामलाल त्याच्या पत्नीला बोलला. Our else what will the teachers and the other school girls think of us when they see her? नाहीतर तिला बघून शिक्षक आणि शाळेतल्या इतर मुली आपल्याबद्दल काय म्हणतील. न्यू क्लोथ्स हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोली. बघा भोळीसाठी कधीच नवीन कपडे शिवले गेले नव्हते. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेअर पास ऑन टू हर, म्हणजे तिच्या बहिणीची जुनी कपडेच तिला दिले जायचे. नो वन केअर टू मेंट ऑर वॉश हर क्लोथ्स. आणि तिची कपडे धुवायची किंवा ठीकठाक करायची तसदीही कुणी कधी घेतली नव्हती. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव अ क्लीन ड्रेस विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा. पण आज तिचे नशीब जोरावर होते. अनेकदा धुवून आटल्यामुळे चंपाला घट्ट होणारा धुतलेला ड्रेस आज तिला घालायला मिळाला होता. शी वॉज इवन बाथ अँड ऑइल वॉज रब इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर. तिला आंघोळही घातली गेली आणि गुंता झालेले वृक्ष केसांना आज तेलही मिळाले. ओनली देन did she begin to believe that she was being taken to a place better than her home. हे सगळे पाहिल्यावर तिच्या लक्षात आले की घरापेक्षा चांगल्या ठिकाणी आज तिला घेऊन जाणार आहेत. Then when they reached the school, the children were already in their classrooms. ते शाळेत पोहोचले तोवर मुले अगोदरच वर्गात बसली होती. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेडमिस्ट्रेस. रामलालनी आपल्या लेकीला म्हणजे आपल्या मुलीला त्या भोलीला मुख्याध्यापकांच्या सुपूर्द केले. लेफ्ट अलोन द पुअर गर्ल लुक अबाउट हर विथ फिअर लेडन्स आईज. एकटी राहिल्यामुळे ती घाबरलेल्या नजरेने ती पाहू लागली. देअर वेअर सेव्हरल रूम्स. तिथे बऱ्याचशा खोल्या होत्या. अँड इन ईच रूम गर्ल्स लाईक हर स्क्वॅटर ऑन मॅट्स रीडिंग फ्रॉम बुक्स ऑर रायटिंग ऑन स्लेट्स. आणि प्रत्येक खोलीत तिच्यासारख्या मुली चटयावर बसून बडबड करीत होत्या, पुस्तक वाचत होत्या आणि पाठीवरती लिहित होत्या. द हेडमिस्ट्रेस आस्क भोली टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम्स. मुख्याध्यापकांनी भोईला एका वर्गात जाऊन कोपऱ्यात बसायला सांगितले. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक अँड व्हॉट हॅपन देअर. शाळा म्हणजे नक्की काय आणि तिथे काय घडते हे भोळीला अजिबात माहीत नव्हते. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर. पण जवळपास आपल्याच वयाच्या इतक्या साऱ्या मुलींना तिथे पाहून
त्याला किंवा तिला आनंद झाला होता. शी होप दॅट वन ऑफ दिस गर्ल्स माइट बिकम हर फ्रेंड्स. त्यातलीच एखादी मुलगी आपली मैत्रीण व्हावी अशी तिला आशा वाटली. द लेडी टीचर who was in the class was saying something to the girls but Bholi could understand nothing. त्या वर्गातील शिक्षिका मुलींना काहीतरी सांगत होत्या पण भोळीला त्यातले काहीच कळत नव्हते. शी लुक ॲट द पिक्चर्स ऑन द वॉल. बघा ती भिंतीवरच्या चित्राकडे पाहत होती. द कलर्स फॅसिनेटेड हर. त्यातले रंग बघून ती मोहित झाली होती. द हॉर्स वॉज brown just like the horse on which the तहसीलदार had come to visit their village. त्यातला घोड्याची तपकिरी रंग, घोड्याचा जो तपकिरी रंग होता तहसीलदार ज्या घोड्यावर बसून त्यांच्या गावात आला होता अगदी तसाच होता. द गोट वॉज ब्लॅक. बकरीचा रंग ब्लॅक होता, काळा होता. लाईक कोणासारखा तर लाईक द गोट ऑफ देअर नेबर्स. म्हणजे बकरीचा रंग त्यांच्या शेजारच्या बकरीसारखाच काळा होता. The parrot was green like the parrot she had seen in the mango orchard. आमराईतल्या पोपटासारखाच त्या पोपटाचा रंगही हिरवा होता. And the cow was just like their लक्ष्मी. आणि त्यांच्या लक्ष्मीसारखीच गायही त्यात होती. And suddenly Bholi noticed that the teacher was standing by her side, smile at her. अचानक भोळीला जाणवले की शिक्षिका तिच्याकडे बघून पाहत किंवा तिच्याकडे हसून पाहत शेजारी उभ्या होत्या. व्हॉट्स युअर नेम लिटल वन. बा तुझं नाव काय बा. भभ भोली और भभ भो. शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. बघा भभ भो ती चाचरत एवढेच बोलली. Then she began to cry and tears flow from her eyes in the helpless flood. आणि रडू लागली. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. She kept her head down as she sat in her corner, not daring to look up at the girls who she knew were still laughing at her. मान खाली घालून ती कोपऱ्यात बसून राहिली. तिच्याकडे बघून हसणाऱ्या मुलीकडे मान वर करून बघायचे धाडस तिला होईना. When the school bell rang, all the girls scurried out of the classroom. शाळेची घंटा वाजली तशी सगळ्या मुली वर्गाबाहेर पळाल्या. But Bholi dare not leave her corner. परंतु भोळी मात्र तशीच त्या कोपऱ्यात बसून राहिली. Her head still lower. She kept on sobbing. ती मात्र भोळी मात्र तशीच कोपऱ्यात बसून मान खाली घालून धुसमुस करत किंवा सॉबिंग करत हुंदके देत राहिली. भोली. द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सॉफ्ट अँड सुदिंग. भोळी शिक्षिकेचा आवाज किती मृदू आणि सुखदायक होता. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेव्हर बीन कॉल लाईक दॅट. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिच्याशी कुणीच असं बोललं नव्हतं. इट टच हर हार्ट. बघा तिच्या मनाला ते खूप भिडलं, टच करून गेलं बा मनाला. गेट अप सेड द टीचर. आता टीचर काय बोलल्या, शिक्षिका बोलल्या उठ. असा शिक्षिका म्हणाला इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. त्या बोलण्यात जरब नव्हती तर तो आपुलकीचा आवाज होता. गेट अप. भोली गॉट अप. ती भोळी उठली. नाव टेल मी युअर नेम. आता मला तुझं नाव सांग. स्वीट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. बघा तिच्या सर्वांगाला घाम फुटला. स्वीट्स म्हणजे घाम फुटला. बघा ब्रोक आउट हर होल बॉडी. वुड हर स्टॅमरिंग टंग्स अगेन डिस्ग्रेस हर. बघा तिच्या सर्वांगाला घाम फुटला. आपल्या तोतऱ्या जिभेने पुन्हा दगा दिला तर, म्हणजे वुड हर स्टॅमरिंग टंग्स अगेन डिस्ग्रेस हर म्हणजे दगा दिला तर. फॉर द सेक ऑफ धिस काइंड वुमन. पण या दयाळू स्त्रीसाठी तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. However, she decided to make an effort.
ती बाबत आपण प्रयत्न केला पाहिजे असं म्हणते. शी हॅड सच अ सूदिंग व्हॉइस शी वुड नॉट लाफ ॲट हर. आपण या दयाळू स्त्रीसाठी तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. ते प्रेमळ बोलते आहे, ती आपल्याला हसणार नाही असं तिने बघा विचार केला. अँड भ भ भ भ भो भो शी बिगॅन टू स्टॅमर. भ भ भो भो चाचरत तिने बोलायला सुरुवात केली. वेल डन द टीचर एनकरेज हर. छान छान तिला प्रोत्साहन देत शिक्षिका म्हणाल्या. कम ऑन नाऊ द फुल नेम. आता तुझं पूर्ण नाव सांग. भ भ भ भोली. ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल्ट रिलीव्ह as if it was a great achievement. भभ भोळी. शेवटी एकदाचे तिला तिचे नाव उच्चारता आले आणि मोठे यश मिळाल्यासारखं हायसे वाटले. वेल डन बा शाब्बास. वेल डन. द टीचर patted her affectionately and said. बघा शाब्बास. शिक्षिकेने तिच्या पाठीवर थोपटलं आणि त्या पुढे बोलू लागल्या. Put the fear out of your heart and you will be able to speak like everyone else. तुझ्या मनातून भीती काढून टाक म्हणजे तू इतरांसारखं बोलू शकशील. भोली लुक अप ॲज इफ टू आस्क रिअली. भोळीने आश्चर्याने वर पाहिले जणू तिला विचारायचे होते. खरंच? रिअली म्हणजे खरंच? येस येस येस. इट विल बी व्हेरी इझी. हो हो अगदी सहज जमेल. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. विल यू कम. अगदी सहज जमेल, फक्त तू रोज शाळेत यायला हवं. येशील ना? भोली नोडेड. भोळीने होकारार्थी मान डोलवली. नो से इट अलाउड. नाही, मोठ्याने सांग, मोठ्याने सांग. येस. अँड भोली herself was astonished that she had been able to say it. हो आपल्याला बोलता आले हे पाहून भोळी आश्चर्यचकित झाली. Then didn't I tell you? Now take this book. मी म्हटलं नव्हतं तुला? आता हे पुस्तक घे. The book was full of nice pictures and the pictures were in color dog, cat, goat, house, parrot, tiger and a cow just like Lakshmi. त्या पुस्तकात खूप सारी छान रंगीत चित्रे होती. कुत्रा, मांजर, शेळी, घर, पोपट, वाघ आणि अगदी लक्ष्मीसारखी दिसणारी गाय सुद्धा त्याच्यामध्ये होती. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन द बिग ब्लॅक लेटर्स. प्रत्येक चित्राबरोबर मोठ्या आकारात काहीतरी लिहिलेली काळी अक्षरेही होती. इन 1 month यू विल बी एबल टू रीड धिस बुक. एका महिन्यात तू हे पुस्तक वाचू लागशील असे त्या टीचर तिला बोलल्या. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक. नंतर मग मी तुला अजून मोठं पुस्तक देईन. देन अ स्टील बिगर वन. देन अ स्टील बिगर वन. आणि मग अजून मोठं देईन. इन टाइम यू विल बी मोर लर्न. इन टाइम यू विल बी more learn than anyone else in the village. काही दिवसातच तू गावातल्या इतरांपेक्षा सर्वात जास्त शिकशील. Then no one will ever be able to laugh at you. आणि मग कोणीही तुला हसणार नाही. People will listen to you with respect and you will be able to speak without the slightest stammer. म्हणजेच बघा लोक तुझं बोलणं आदराने ऐकतील आणि तू अजिबात न चाचरता बोलू शकशील. अंडरस्टँड? समजलं तुला हे? नाव गो होम अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. आता घरी जा आणि अगदी उद्या सकाळी लवकर ये. भोली फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द village temple were ringing and the trees in front of the school's house had blossoms into big red flowers. बघा अचानक गावातल्या देवळातल्या सगळ्या घंटा घनघणून वाजू लागल्या आहेत आणि शाळेसमोरचं झाडे मोठमोठ्याने लाल फुलांनी बहरून गेली आहेत असे भोळीला वाटू लागले. Her heart was throbbing with a new hope and a new
life. Her heart was throbbing with a new hope and new life. बघा, तिचे हृदय नव्या आशेने आणि नवजीवनाच्या उमेदीने धडधडू लागले. नाऊ पार्ट नंबर सेकंड. इट इज पार्ट नंबर सेकंड. Thus the year passed. बघा, अशा प्रकारे अनेक वर्ष निघून गेली. Thus the years passed. अशा प्रकारे अनेक वर्ष निघून गेली. The village became a small town. आता गावाचे छोट्या शहरात रूपांतर झाले होते. The little primary school became a high school. त्या लहानशा प्राथमिक शाळेची आता माध्यमिक शाळा झाली होती. There were now a cinema under a tin shed and a cotton गायनिंग मिल्स. पत्र्याच्या शेडमध्ये सिनेमाघर आणि कापूस पिंजण्याची गिरणी चालू झाली होती. द मेल ट्रेन्स बिगॅन टू स्टॉप ॲट देअर रेल्वे स्टेशन. मालगाडी आता तिथल्या रेल्वे स्टेशनवर थांबू लागली होती. वन नाईट आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ, देन शाल आय एक्सेप्ट भीमसेन्स Bishambar's proposal. One day, one night after dinner, Ramlal said to his wife, "Then shall I accept Bishambar's proposal?" एके रात्री जेवणानंतर रामलाल आपल्या पत्नीला म्हणाले, मग बिशंबरचा प्रस्ताव मी मान्य करू का? "Yes, certainly," his wife said. हो, जरूर, त्याची पत्नी लगेच त्याला म्हणाली. "Bholi will be lucky to get such a well to do bridegroom." बघा, असा सुखवस्तू नवरा मिळाला तर भोळीचं भाग्य उजळेल. अ बिग शॉप, अ हाऊस ऑफ हिज ओन अँड हिअर सेव्हरल थाउजंड्स इन द बँक. मोठं दुकान, स्वतःचं घर आणि बँकेत हजारो रुपये आहेत, असंही मी ऐकलंय. मोर ओव्हर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी. विशेष म्हणजे तो हुंडाही मागत नाहीये. देन दॅट्स राईट, बट ही इज नॉट सो यंग. यू नो, ऑलमोस्ट द सेम एज एज आय एम, अँड ही ऑल्सो लिम्प्स. बरोबर आहे, पण तो वयाने लहान नाही, जवळपास माझ्याच वयाचा आहे आणि पायाने किंचित आधू सुद्धा आहे. Moreover, the children from his first wife are quite grown up. त्यात पुन्हा त्याची पहिल्या बायकोची मुलं ही बरीच मोठी आहेत. So what does it matter? His wife replied. त्याने काय फरक पडतो? पत्नी उत्तरली. 45 or 50 it is not great age for a man. पत्नी उत्तरली की 45-50 म्हणजे पुरुषासाठी काही फार मोठं वय नाही. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनदर विलेज अँड डज नॉट नो अबाउट हर पॉकमार्क्स अँड हर लॅक ऑफ सेन्स. उलट आपलं नशीब म्हणून तो दुसऱ्या गावचा आहे, त्यामुळे तिच्या देवीच्या डागाबद्दल आणि मंदपणाबद्दल त्याला माहीत नाही. इफ we don't accept this proposal, she may remain unmarried all her life. आपण जर हे स्थळ स्वीकारलं नाही तर ती जन्मभर अशीच बिनलग्नाची राहील. Yes, but I wonder what Bholi will say. पण भोळी काय म्हणेल याचा मी विचार करतोय. What will that witless one say? She is like a dumb cow. तिची आई म्हणते ती अधू डोक्याची काय म्हणणार आहे, ती तर मठ्ठ आहे. ती तर मठ्ठ आहे. मे बी यू आर राईट मटर रामलाल. बघा, खरंच तू म्हणतेस ते तसं सुद्धा असेल, असं रामलाल पुटपुटला. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्ट यार्ड भोली ले अवेक ऑन हर कोच अँड लिसन टू हर पॅरेंट्स विस्पर कॉन्व्हर्सेशन. अंगणात दुसऱ्या टोकाला भोळी पलंगावर पडून आई वडिलांचे कुजबुजत्या आवाजातले बोलणे ती ऐकत होती. बिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर्स. बिशंबरनाथ हा चांगला श्रीमंत ग्रोसर होता, म्हणजे वाणी होता. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. तो त्याच्या
बऱ्याच मित्रमंडळींचा आणि नातलगांचा लवाजमा घेऊन लग्नासाठी आला. A brass band playing a popular tune from an Indian film headed the procession with the bridegrooms riding a decorated horse. मिरवणुकीसमोर पितळी बँडवर हिंदी सिनेमातली लोकप्रिय गाणी वाजत होती आणि नवरा मुलगा सजवलेल्या घोड्यावर बसून पाठीमागे येत होता. रामलाल वॉज ओव्हरजॉय टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. तो थाटमाट पाहून रामलाल खुश झाले. He had never dreamed that his fourth daughter would have such a grand wedding. आपल्या चौथ्या लेकीचे इतक्या धामधुमीत लग्न होईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. Bholi's elder sister, who had come for the occasion, were envious of her luck. लग्नाला आलेल्या भोळीच्या थोरल्या बहिणी हा थाट पाहून तिचा हेवा करीत होत्या. When the auspicious moment came, the priest said, "Bring the bride." लग्नाचा मुहूर्त जवळ आला तेव्हा भटजी म्हणाले, वधूला घेऊन या. Bholi, clad in a red silken bridal dress, was led to bride's place near the sacred fire. रेशमी लाल वधू वस्त्रातल्या भोळीला यज्ञाजवळ वरापाशी आणण्यात आले. Garland the bride, one of his friends, prompted Bishambar Nath. Garland the brides, one of his friends, prompted Bishambar Nath. विशंबरनाथला त्याच्या मित्रापैकी एकाने सूचना केली, वधूला माळ घाल. गार्लँड ब्राईडला घाल, वधूला माळ घाल असं सूचना केली. द ब्राईडग्रूम्स लिफ्टेड द गार्लँड ऑफ येल्लो मॅरीगोल्ड्स. वराने पिवळ्या झेंडूच्या फुलाचा हार वर उचलला. अ वुमन स्लीप बॅक द सिल्कन वेल फ्रॉम द ब्राइड्स फेस. एकीने वधूच्या चेहऱ्यावरचा रेशमी घुंगट मागे केला. बिशंबर टूक अ क्विक ग्लॅन्स. विशंबरने एक नजर टाकली. अँड द गार्लँड रिमेन्स पॉइज इन हिज हँड्स. आणि तो हार घेऊन तसाच उभा राहिला पॉज स्थितीमध्ये. द ब्राईड स्लोली पुल डाऊन द वेल ओव्हर हर फेस. वधूने सुद्धा अलगद घुंगट जो होता तो पुन्हा चेहऱ्यावर ओढला. हॅव यू सीन हर, सेड बिशंबर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम. तू तिला बघितलंस का, बिशंबर आपल्या मित्राला म्हणाला. शी हॅज पॉकमार्क्स ऑन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण आहेत. सो व्हॉट, यू आर नॉट यंग आयदर. त्याचा मित्र त्याला बोलला, मग काय झालं, तू तरी कुठे तरुण आहेस. देन मे बी, नसेन मी तरुण, बट इफ आय एम टू मॅरी हर, हर फादर मस्ट गिव्ह मी 5,000 रुपीज. पण मी तिच्याशी लग्न करावं असं वाटत असेल तर तिच्या वडिलांनी मला 5,000 रुपये दिले पाहिजेत. रामलाल वेंट अँड प्लेस हिज turban his honor at Bishambar's feet. रामलालने पुढे होऊन आपला मान, आपली पगडी बिशंबरच्या पायावरती ठेवली. डू नॉट ह्युमिलेट्स मी, सो टेक 2,000 रुपीज. माझा असा अपमान करू नका, 2,000 रुपये घ्या असं तो विनवू लागला. रामलाल विनवू लागला. नो 5,000 और वी गो बॅक. नाही 5,000, नाही तर आम्ही परत जातो. कीप युअर डॉटर, म्हणजे बा आम्ही परत जातो, तुमची मुलगी ठेवा तुमच्याकडे. बी अ लिटिल कन्सिडरेट प्लीज. तो बोलतोय थोडं समजून घ्या, आम्ही विनंती करतो प्लीज. इफ यू गो बॅक आय कॅन नेव्हर शो माय फेस इन द विलेज. मी विनंती करतो, तुम्ही परत गेला आहात तर गावात तोंड दाखवायला मला जागा उरणार नाही. देन आउट विथ 5,000. मग 5,000 रुपये घेऊन या आणि मला द्या असं तो बोलू लागला. देन टीयर्स स्ट्रीमिंग डाऊन हिज फेस, रामलाल वेंट इन, ओपन द सेफ अँड काउंटेड आउट द नोट्स.
मग अश्रू भरल्या डोळ्यांनी रामलाल आत गेले आणि तिजोरी उघडून त्यांनी नोटा मोजल्या. मग नोटांचे बंडल बघा, नोट्स. ही प्लेस द बंडल ॲट द ब्राईडग्रूम्स फीट. नोटा मोजल्या, मग नोटांचे बंडल त्यांनी नवऱ्या मुलाच्या पायावर ठेवले. ही प्लेस द बंडल ॲट द ब्राईडग्रूम्स फीट. म्हणजे बघा नोटा, मग ते नोटांचे बंडल त्यांनी नवऱ्या मुलाच्या पायावर ठेवले. ऑन बिशंबर्स ग्रीडी फेस appear a triumphant smile. बघा लोभी बिशंबरच्या चेहऱ्यावर विजयी हसू तरळलं. ही हॅड गॅम्बल अँड वोन. बघा तो आता बघा तो जुगार खेळला होता आणि जिंकला सुद्धा होता. गिव्ह मी द गार्लँड ही अनाऊन्स. बघा त्याने अनाऊन्स केलं की आणा तो हार इकडे आणा, असं तो उद्गारला. देन once again the veil was slipped back from the bride face, but this time her eyes were not downcast. पुन्हा एकदा नवरीच्या चेहऱ्यावरचा घुंगट मागे सरकवण्यात आला, पण यावेळी तिची नजर खाली झुकलेली नव्हती. She was looking up, looking straight at her prospective husband, and in her eyes there was neither anger nor hate, only cold contempt. ती मान वर करून होणाऱ्या नवऱ्याकडे थेट बघत होती. तिच्या डोळ्यात रागही नव्हता आणि द्वेषही नव्हता. बिशंबर raised the garland to place it round the bride's neck, but before he could do so, Bholi's hand struck out like a streak of lightning and garland was flung into the fire. She got up and threw away the veil. फक्त बघा तिच्या डोळ्यात रागही नव्हता आणि द्वेष नव्हता, फक्त थंड तिरस्कार होता. विशंबरने नवरीच्या गळ्यात घालण्यासाठी हार वर उचलला, पण त्याआधी भोळीच्या हाताच्या एका सनसनीत फटकाऱ्यासरशी तो हार अग्नीत जाऊन पडला. ती उठली आणि तिने घुंगट फेकून दिला. पिताजी सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस. पिताजी स्पष्ट उच्चारात भोळी उद्गारली. अँड हर फादर, मदर, सिस्टर, ब्रदर, रिलेशन्स अँड नेबर्स वेन स्टार्टल टू हिअर हर स्पीक विदाउट इवन द स्लाइटेस्ट स्टॅमर. किंचितही न चाचरत बोलताना तिला पाहून तिचे वडील, आई, बहिणी, भाऊ, नातेवाईक आणि शेजारी पाजारी अचंबित झाले. पिताजी टेक बॅक युअर मनी. पिताजी तुमचे पैसे परत घ्या. आय एम नॉट गोइंग टू मॅरी धिस मॅन. मी या माणसाशी लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. रामलाल थक्क झाले होते. द गेस्ट बिगॅन टू विस्पर, सो शेमलेस, सो अगली अँड सो शेमलेस. किती निर्लज्ज आहे, कुरूप आणि बेशरम. पाहुणे कुजबुजू लागले. भोली, आर यू क्रेझी? शाउटेड रामलाल. भोळी, तू तुला वेड लागले का? रामलाल मोठ्याने ओरडले. यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली. तुला तुझ्या कुटुंबाची लाज घालवायची आहे का? हॅव सम रिगार्ड्स फॉर आउट इज्जत. आमच्या इज्जतीचा जरा तरी तू विचार केला आहेस का? किंवा विचार कर. फॉर द सेक of your izzat, said Bholi, I was willing to marry this lamb and old man. तुमची इज्जतीचा विचार केला म्हणूनच भोळी पुढे म्हणाली, मी या लंगड्या म्हाताऱ्याशी लग्न करायला तयार झाले होते. But I will not have such a mean, greedy and contemptible cowards as my husband. पण अशा नीच, लालची, भ्याड माणसाला माझा नवरा म्हणून मी स्वीकारू शकत नाही. आय वोंट. नाही, अजिबातच स्वीकारणार नाही. व्हॉट अ शेमलेस गर्ल. वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. किती निर्लज्ज मुलगी आहे ही. आम्हाला वाटत होतं ही अगदी निरुपद्रवी मठ्ठ आहे. भोली टर्न व्हायोलेंटली ऑन द ओल्ड वुमन. येस आंटी, यू आर राईट. त्या म्हाताऱ्या बाईकडे रागाने वळून पाहत भोळी म्हणाली, हो काकू. यू ऑल थॉट आय वॉज अ डम्प ड्रायव्हन काऊ. काकू तुमचं बरोबर आहे, मी अडाणी गाय आहे असंच तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं ना.
That's why you wanted to hand me over to this heartless creature. म्हणूनच या निर्दयी पशुच्या गळ्यात मला बांधायला तुम्ही निघाला होतात. But now the dumb cow, the stammering fool is speaking. पण आता ही अडाणी गाय, ही तोतरी भोळी बोलू शकते. Do you want to hear more? तुम्हाला अजून काही ऐकायचं आहे का? ते Bishambharnath, the grocer, started to go back with his party. बिशंबरनाथ जो वाणी होता बा त्याच्या वराडाला घेऊन परत रिटर्न निघाला. द कन्फ्युज बँडमेन thought this was the end of the ceremony and struck up a closing song. बँडवाल्यांना वाटलं की समारंभ संपला म्हणून त्यांनी शेवटचं गाणं वाजवायला सुरुवात केली. Ramlal stood rooted to the ground, his head bowed low with the weight of grief and shame. रामलाल तिथून और थिजून उभे राहिले होते. त्यांची मान शर्मेने आणि दुःखाने खाली गेली होती. The flames of the scare fire slowly died down. यज्ञातल्या ज्वाळा हळूहळू विझल्या. एव्हरीवन वॉज गॉन. प्रत्येक जण जे आले होते तिथे लग्नासाठी ते सर्वजण निघून गेले. रामलाल टर्न टू भोली अँड सेड, बट व्हॉट अबाउट यू? नो वन विल यू एव्हर मॅरी यू नाऊ. व्हॉट शॅल वी डू विथ यू? रामलाल भोळीकडे वळून म्हणाले, पण तुझं काय? आता तुझ्याशी कोणीही लग्न करणार नाही. आम्ही काय करू तुझं? व्हॉट शॅल वी डू विथ यू? आता आम्ही तुझं काय करू? And Sulekha said in a voice that was calm and steady, don't you worry, Pitaji. In your old age, I will serve you and mother, and I will teach in the same school where I learned too much. Isn't that right, ma'am? आणि सुलेखा भोळी शांत निश्चयी स्वरात त्यांना म्हणाली, पिताजी तुम्ही चिंता करू नका. तुमच्या उतार वयात मी तुमची आई आणि आईची सेवा करीन आणि ज्या शाळेत मी एवढं शिकले तिथे मी शिकवीन. अँड बरोबर आहे ना बाई? मॅम, द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर वॉचिंग द ड्रामा. एवढा वेळ सगळा तमाशा पाहत तिच्या शिक्षिका एका कोपऱ्यात उभ्या होत्या. येस भोली, ऑफकोर्स, शी रिप्लाय. त्यांनी त्या लगेच म्हणाल्या, हो भोळी, अगदी बरोबर. अँड इन हर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ अ डीप सॅटिस्फॅक्शन दॅट अन आर्टिस्ट फील व्हेन कंटेम्प्लेटिंग द कम्प्लिशन्स ऑफ हर मास्टरपीस. आणि त्यांच्या हसऱ्या डोळ्यात अतीव समाधानाचे तेज तरळत होते, जसे एखाद्या कलाकाराला आपली सर्वोत्तम कलाकृती पूर्ण केल्यावर वाटते तसे. दिस इज द स्टोरी ऑफ रिटन बाय K.A. Abbas.